आपला आवाज कोकण 24 तास। अवघ्या 4 दिवसांच्या अवकाळी पावसामध्येच मिऱ्या, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे 3:13 वाजले असल्याचा घणाघाती आरोप रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हरीश शेकासन यांनी केला आहे। मिऱ्या, कोल्हापूर, नागपूर हायवे आणि मुंबई गोवा हायवे या दोन्ही हायवेंची अवस्था ह्या अवकाळी पावसामुळे बिकट झालेली आहे। या हायवेचे 3:13 वाजलेत आणि पुन्हा एकदा या हायवेच्या कामाच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। साधारण महिनाभरापूर्वी मिऱ्या नागपूर हायवेचे एक्झिक्युटिव्ह जाधव साहेब यांच्याकडे मी तक्रार केली होती आणि त्या हायवेच्या कामाचा दर्जा तपासण्यात यावा अशी मी मागणी केली होती। त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आम्हाला आमच्या एका शिष्टमंडळाला बरोबर घेऊन मिऱ्या नागपूर हायवेवरती ज्या काही ठिकाणी त्रुटी असतील की ज्या ठिकाणी साधे डायव्हर्जनचे बोर्ड नाहीत, पाणी मारलं जात नव्हतं, धुळीचं साम्राज्य होतं आणि ह्याच्या सगळ्या आपल्या तक्रारी होत्या। त्या तक्रारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की या लोकांना घेऊन एक भेट हायवेच्या कामाला भेट द्या आणि ज्या ज्या ठिकाणी काही त्रुटी असतील ते हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरना म्हणजे रवी इन्फ्रा कंपनीच्या लोकांना सांगून त्या त्रुटी दूर करण्यात याव्यात। परंतु आज तागायत त्या हायवेच्या अधिकाऱ्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांना घेऊन अशी कोणतीही हायवेला भेट देण्याकरिता तयारी दाखवलेली नाही, कोणत्याही त्रुटी दूर केल्याच्या निदर्शनास आलेल्या नाहीत। आजही जागोजागी बघाल तर डायव्हर्जनचे बोर्ड नाही आहेत। जेव्हा हायवेचं काम सुरू असतं तेव्हा पर्यायी रस्ता बनवला जातो आणि ते त्या टेंडरमध्ये किंवा त्या कामाच्या वर्क ऑर्डरमध्ये मेन्शन असतं। परंतु मिऱ्यापासून तुम्ही परटवणे असेल, त्याच्यानंतर चंपक मैदान असेल, चर्मालय असेल, साळवी स्टॉप, JK फाईल्स, तर अगदी हातखंब्यापर्यंत कुठेही बघाल तर असं कुठेही पर्यायी रस्ता या हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरनी ठेकेदारांनी बनवलेला नाही। अर्थातच अधिकाऱ्यांचं, ठेकेदाराचं आणि लोकप्रतिनिधींचं साटेलोटे असल्या कारणाने यांची ही मुजोरी सुरू आहे आणि ह्या मुजोरीचं पित्तल उघडं पाडलं आहे त्या अवकाळी पावसाने। आणि आज रत्नागिरीकरांसमोर एक कटू सत्य रत्नागिरीचं या अवकाळी पावसाने मांडलेलं आहे। ज्या कोणाला बघायचं असेल की रत्नागिरीचा कारभार कसा चालला आहे तर ह्या मिऱ्या नागपूर हायवेची अवस्था पाहावी। हीच अवस्था रत्नागिरी जिल्ह्याच्या कारभाराची आहे। अवकाळी पावसानेच मिऱ्या, कोल्हापूर, नागपूर महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे। त्यामुळे पावसाळ्यात काय होणार याबद्दलची भीती रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हरीश शेकासन यांनी कोकण 24 तास न्यूज चॅनल जवळ बोलताना दिली आहे। राहिला प्रश्न मुंबई गोवा हायवेचा, तर मुंबई गोवा हायवे गेली 15 वर्ष बनत आहे। मागच्या वेळेला केंद्रीय मंत्री सन्मान्य नितीन गडकरी साहेबांनी जाहीर केलं होतं की मे महिन्याच्या शेवटपर्यंत हा हायवे पूर्ण होईल। दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही। अर्थातच यापूर्वी आणि किमान 5 ते 6 वेळा अशा तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या आणि ह्या हायवेची अवस्था म्हणजे तारीख पे तारीख अशीच सुरू आहे। सरकार येतात जातात, मंत्री होतात, मंत्री बदलतात, नवीन तारखा दिल्या जातात, परंतु हा हायवे काय पूर्ण होत नाही आहे। बरं, तो पूर्ण होत नसताना किमान वेळ लागते, दर्जा तरी कामाचा दर्जा तरी चांगला असावा, कामाची क्वालिटी तरी चांगली असली पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्याची कामाची क्वालिटीही चांगली नाही आहे। अगदी जयम म्हात्रे असेल किंवा चेतक कंपनी असेल, या लोकांनी अक्षरशः चुना लावण्याचं काम केलं आहे कोकणवासियांना आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना। रत्नागिरी जिल्ह्यातलं हायवेचं काम जर बघाल तर त्याचा दर्जा एवढा निकृष्ट दर्जा आहे की आज हायवेवरती अवकाळी पावसाने जागोजागी तळं साचलेत। जागेवरती बघाल तर मोठमोठे पाण्याचे साठे तयार झालेत आणि त्या पाण्यातून गाडी जात असताना आजूबाजूच्या लोकांवरती पाणी उडत असतं। परत ते धोकादायक आहे आणि जर तुम्ही नवीन हायवे बनवत असताना तुम्हाला जर पाण्याचा निचरा कुठे होणार आहे, पाऊस पडणार आहे, ते पावसाचं पाणी कुठे जाणार आहे त्याचं नियोजन जर करता येत नसेल तर ही नक्की चूक कोणाची आहे? ही त्या हायवेच्या डिझायनिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांची चूक आहे की त्या डिझायनिंगचं इम्प्लिमेंट करणारं काम करणाऱ्या त्या कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे की
दोघांचं साटलोटं आहे, त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे आणि असंच चालत राहणार आहे का, याचं उत्तर खरं तर जनतेला मिळालं पाहिजे. केवळ आणि केवळ अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या मिलीभगतमुळेच आज या रस्त्याचे 3-13 वाजले आहेत, असे हरीश शेखासन म्हणाले. आणि दस्तूरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ता पूर्ण होणार असे आश्वासन देऊनही आज तरी तारीख पे तारीख देण्याचे काम सुरू असल्यानं या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असल्याचं ते म्हणालेत. एकतर हायवे पूर्ण होत नाहीये, जिथे काम झालंय तिथे कामाचा क्वालिटी चांगली नाहीये. बरं, जिथे काम केलंय तर डिवायडर बनवलेले ते फोडून त्याच्यातनं पाणी दुसरीकडे पास करण्याचे पाळी हायवे प्रशासनावर येते. ही नामुष्की त्यांच्यावरती ओढवते. PWD म्हणजे महाराष्ट्राची असेल किंवा केंद्राची बांधकाम विभाग असेल, ही देशाच्या उत्कृष्ट अशा इंजिनियर्सची टीम असली पाहिजे. कारण त्यांनी देश बांधायचा आहे, देश घडवायचा आहे, देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं असतं. तर अशा ठिकाणी काम करणारे इंजिनियर्स ची क्वालिटी काय असेल की ज्यांना साधं एक हायवे करता येत नाही आहे, त्या हायवेचं नीट त्यांना प्लॅनिंग करता येत नाही आहे, त्याचं डिझायनिंग केलं आहे, ते डिझायनिंग याचा अर्थ फॉल्टी आहे. जर डिझायनिंग फॉल्टी असेल तर 100% हायवेचा दर्जा पण दर्जाहीन असणार आहे, हायवेचं कामही दर्जाहीन असणार आहे, त्याचा दर्जाही निकृष्ट असणार आहे. तर यापूर्वीही मागणी केली होती. मी यावेळी पुन्हा एकदा सांगतोय की ह्या दोन्ही हायवेचं ऑडिट झालं पाहिजे, याचं क्वालिटी कंट्रोल टेस्ट केलं पाहिजे. आणि जेव्हा काम होत असतं तेव्हा काम होत असताना एक बाय डिफॉल्ट क्वालिटी कंट्रोल असतं, त्याच्यामध्ये त्याची स्ट्रेंथ वगैरे चेक केली जात असते. तर जर याच्यामध्ये जर दर्जाहीन काम झालं असेल, निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल, तर जे कोणी अधिकारी दोषी आहेत आणि निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असतानासुद्धा त्यांना जर सर्टिफाय केलं असेल आणि ते काम त्यांनी पास केलं असेल, तर त्या अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ह्या अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.